श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशता। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाक्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्दे अष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्. विशेष जाऊನು परमात्मान शास्त्र प्रमाणा रीतिरी कार्याकार्य व्यवस्थितो योग्य कसं कोरका कसं करू न ज्या मिळेल तसल विषयाचे रे योग्य रीतीने शास्त्रविधान समजून घेऊन कर्म इत्यादी कोरका म्हणून सांगलं. ಕೆಲವು ಜನಕ ಶಾಸ್ತ್ರ ಅಜ್ಞಾನ असना त्यांनी कसं करताची मिळेल तसल संशय अर्जुना येता तज्या विस्तार जाऊन असेल तसल स्वरूप परमात्मो अत वर्णन करच्या बाहेर सरला. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमहो रजस्तमः. हे परमात्मा, कोण की शास्त्रविधी मुत्सृज्य शास्त्राविधी कसं असं ते कसले कळनाश यजन्ते श्रद्धयान्विताः तंगे श्रद्धेन करतान तानी यजन करताच कंचकी तुगल वेर दवरलल विश्वासान की हज्जेन की दवरलल तसल ನಂಬಿಕೆನ್ तुगेल वेर म्हणणे ಒಟ್ಟು दवरलल तसल ನಂಬಿಕೆನ್ करताना त्यांनी कसं करताची तुगेल याग इत्यादी करताचे. तेषाम निष्ठा तुका तंगेल कसं गती तंगेल कसं स्वभाव का कृष्ण तीन रीती श्रद्ध दिसता सत्वम अहो रजस तमः अशी सात्विक श्रद्ध म्हणे कसं राजसिक श्रद्ध म्हणे कसं तामसिक श्रद्ध म्हणेल कसं म्हणेल विषयाचे रे तू मक्का उपदेश कर दबा म्हणून प्रश्न करता. कारुण्यानं परमात्मे उत्तर देता. श्री भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहीनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. तीन रीती तू सांगेल म्हणके श्रद्धस कसं त्या सात्विक राजसिक आणि तामसिक म्हणून ह्या स्वभावजा मनोवृत्तीन करता नशील नाहीये जीवाल स्वभावांतुची या तीन रीती श्रद्धस्ता केवल बाह्य जाऊन असेल तसल मनोवृत्तीन जाऊची नाही स्वभावांतु सात्विक राजसिक तामसिक जाऊन असेल तसल श्रद्धस्ता ह्या कश्यस्ता म्हणून सांगला रे सत्वानुरूपा सर्वास्य श्रद्धा भवति भारत श्रद्धमयोऽयं पुरुषो यच्छ्रद्धः स एव सः. कंची रीती कोणाक सात्विक श्रद्ध स्वभाव जाऊन असतं की तो सात्विक जाऊन असतं म्हणत सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत तग्याल सत्व कशस तग्याल स्वरूप कशस तज अनुगुण जाऊनची तग्याल श्रद्धा असतं की म्हणरी सात्विक स्वभावात जलरी तगेला सात्विक श्रद्धा असता राजसिक स्वभावात जलरी तगेला राजसिक श्रद्धा असता तामसिक स्वभावात जल तामसिक श्रद्धा असता. अशी श्रद्धामयोयम पुरुष खंच स्वरूपाची श्रद्धस गीता गेलं की यो यच्छ्रद्धा खंच गुणाचे श्रद्धस स एव सहा तसल गुणोपेत जाऊन असता म्हणरे सात्विक राजसिक तामसिक खंचे स्वरूप अस तसल तज्जेची तादर्म्यमयठ श्रद्धा स्वरूप जाऊन तो मनुष्यस्ता म्हणरी सात्विक राजसिक तामसिक जाऊन असेल तसल स्वरूपान करताना तगेलेची सात्विक राजसिक तामसिक श्रद्धही तगेले स्वरूप जाऊन असता. जल कसं या सात्विक राजसिक तामसिक श्रद्ध म्हणरी तंतु कसं भेद असं म्हणून सांगणारी तंतु सूर्य प्रतिज्ञ करत परमात्मा यजन्ते सात्विका देवान यक्ष राक्षांसी राजसाः भूतान प्रेतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सुर्वेक पुळो का कसं म्हणून सांगणारे पण तंगेल इष्टो म्हणून कंचे रीती विधी निषेध नातेल आता विधी असता कोणाके कंचे एक या कोरका त्यातून सुर्वे गणपती पूज करतात गणपती पूज करताच जलरी इष्ट देव कोण तंक अत्यंत आकर्षण जेव तसेल इष्ट कोण असं म्हणून सूर्य पळका कोण की सात्विक स्वभावाच असताची तंका देवतावैरीची इष्टत्व असतं की
कोण की राजसिक स्वभावाचे असताची तांका यक्षावैरी राक्षसावैरी इष्टत्व असता. कोण की तामसिक स्वभावाचे असताची तांका भूतान प्रेतगणाश्चान्य भूत तशीची प्रेतगण त्या खंचकी रुद्रगणा वैरी तांगेल वैरी तांका विशेष श्रद्धा असता. हे खंयचे एक विधान नातील टायमार स्वाभाविक जावन तांका इष्ट जावचे असल पुरे विषय. मागिरी अशास्त्र विहितं घोरं तप्यन्ते ते तपो जनाः दंभाहंकार संयुक्ताः कामराग बलान्विताः. केवल भूत व तज्जन करताना कसं फल म्हणून सांगले रे देवतांगेले खंचकी सेव करताना तज्जन तांका मोक्ष मेळचे. कसं लायक परम देवाल सेव केल्यार तांत भितर असेल तसं परमात्मा संतृप्त होईना त्या विष्णू भक्ती आदी दितले देव तसं देवाल सेव केले त्यांनी विष्णू भक्ती दिताच तज्जन मोक्ष म्हणाल तसं मिळता. यक्ष राक्षसांगेले कसं करताची कंचकी एक संकल्पित जाऊन असेल तसं स्वर्गाक जो सुखागोचकर करतात त्यांना सांकल्पिक जाऊन असेल तसं स्वर्ग मिळेल तसं फल मिळता. तामस या शिवपार्श्वदांक त्यांनी भजन कोण तांक कसं प्राप्त होता म्हणून सांगले रे त्या भूतादी ओटो प्राप्ती जाऊचे तांक फल की तांगे लोट एक जाऊन बैसेच फल अन्नी विष्णू शिव परिवार भूत इत्यादी जाऊन असताची. हे खाली हद्द सांगेल नाही महाविष्णू पुराणात सांगला मोक्ष सांकल्पिक सर्गो भूतादित्वम परम क्रमात. सात्विकांक मोक्ष राजसिकांक सांकल्पिक सर्ग तामसिकांक भूतादित्व असलं फल हे क्रमान करताना सात्विक राजसिक तामसिक म्हणाल क्रमान करताना ह्या फल खाली तांका कंचकी भूतादी प्राप्ती मात्र फल नाही कोण की तामस असताची तांक अतिरिक्त हे फल असं म्हणून सांगतास. अशास्त्र विहितम घोरम तप्यन्ते ते तपो जनाः दंभ अहंकार संयुक्ताः कामराग बलान्विताः. कंचकी शास्त्र विहित नाही येतील शास्त्राविरुद्ध जाऊन असेल तसल मार्ग वचन अत्यंत घोर जाऊन भयानक जाऊन असेल तसल तपन कंचकी करोनज्जशील जलरी महाकष्ट रूप असेल तसल तप इत्यादी करताच कंचान तंगेल दंभान बितवेल्यान भई जाता जल भईनातील शे दाखवून दंभान तशीची अहंकारान अवकर्ता म्हणाल तसल विषयाचेर करताना कामराग बलान्विता हा इच्छा मागिरी पुरे आसक्ती इत्यादी पुरे समजून घेऊन तज्जेनची त्याग नतील ते पुरे घेऊनची त्यांनी तप इत्यादी करताची. कर्ष्यंत शरीरस्थम भूतग्राम मचेतसः मांचैव अतशरीरस्थम तान विद्यात आसुर निश्चयान. त्यांनी कसं करताची म्हणून सांगणारी माकई जलेर सर्व या भूतग्रामांत असेल तसल ते परमात्माक माकई जलेरी त्यांनी कर्ष्यंत अत्यंत अल्पगुणत्वेन जो कंचेरीतील गुण ना म्हणून परिकल्पन कोण बैसताच अचेतस हा कंचेरीतील विवेक नातील त्यांनी परमात्मालन जीवाल मध्ये असेल तसल भेद कळनातील त्यांनी तसल आम जाऊचाक हे शरीरा भितर राबून सर्व नियंत्रण करतलो जलर ताजी खंची एक रीती योग्य रावण असेल तसल तत्वज्ञान नातील तसल आसुर निश्चय म्हणून तांक कोरका तान विधिज्ञान आसुरान निश्चयान तसे या तांगेल पुरे जने आसुर स्वभावाचेच म्हणाल तसल विषयाचे कसले संशय पावनाशे निश्चित जाऊन त्यांना तू त्या समजून घेऊयात. तशी आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. तिथले मात्र नाही आहारस्त्वपि सर्वस्य कोण कोण कसं कसं आहार घेताची त्या आहार आपल्या इथं नाही कळत की यो सात्विक की यो राजसिक की यो तामसिक हो म्हणून कसं लायक म्हणून सांगणार रे कोण की एक सात्विक जीव अस तो कसं करता आयुष सत्व बलारोग्यम सुख प्रीती विवर्धनाः रसाः स्निग्धाः स्थिराः हृद्या आहार सात्विक प्रियाः. कंचकी आयु जीवना कसं पुरे जावं का त्या पुरे पथ्य आदी उपयेत जाऊन असेल तसल आहार खौच म्हणा कुशेची सात्विकाक सत्व दिवची तसल पुष्टी दिवची तसल साधुत्व दिवत तसल तशीची बल दिवत तसल आरोग्य दिवची तसल खंचे रीती रोग नातील तशकोरची तसल प्रीती वाढवत तसल सुख दिवत तसल हे पुरे खंचकी असं सात्विक वस्तू री खंचकी एक चित्त शुद्धी मिळची तसल असल पुरे खंचकी रसयुक्त जाऊन असेल तसल स्नेहवक्त जाऊन असेल तसल स्थिर म्हणून सांगले रे
तागेल खंयची एक कसले एक स्वीकार केल्यार चिरकाल पर्यंत ताजेन एक सुख की पौष्टिकी मेळचे तसल एक पण खाल्यार तसले आज जी आदी उपेत जावन आशिल्ले तसले आहार हे कसं जाता म्हूण सांगले रे हे भक्ष्य पदार्थ सर्व सात्विक जनांक अत्यंत प्रीतीकर जावन असता. कोण की राजसिक असता तांक कसं म्हणून सांगला रे कट वाम्ल लवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विधानहीन आहार राजस श्रेष्ठ दुःख शोकमय प्रदाह तांक कसं पुरे इष्ट राजसांक म्हणून सांगला रे कटू कटू म्हणून सांगला रे कोडू म्हणून अर्थ तशी कोडू पदार्थ आम्ल अंशी पदार्थ मागीर लवण म्हणून सांगल्यार मिडशे तशीची अति तीक्ष्ण म्हणून सांगले रे तीक जावन आशिल्ले तसल पदार्थ अति रूक्ष नीरस जावन आशिल्ले तसल पदार्थ खंयचे चेप्पे जावन आशिल्ले पदार्थ अशी विदाही विशेषेण दग्ध योग्य रीतीर कशाला भजिलेले भर्जित जावन आशिल्ले तसल पदार्थ असल पुरे तंक आहार हे राजसांक अत्यंत प्रिय तळपा खाण हे पुरे मस्त प्रिय हे कसं करता म्हणून सांगल्यार दुःख शोकामय प्रदाह दुःख शोक तशीची आमय आमय म्हणल्यार रोग हे तिन्ही दिवचे तसल हे पुरे पदार्थ तसल्याचे आहार म्हणून सांगल्यार हे राजसिकांक मस्त खुश येता. तदनंतर तामसिकांक कसले या म्हणून सांगल्यार यातयामम गतरसम पूती पर्यूषितंच यत उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम यातयामम खंचकी दवरनु मस्तकाल एक दीस सोणू हेर्दुसाच फुळदिसाच हे ಬೆಳೆಸಲಲ್ ತಸಲೆ फुडले दिसा केलेले त्यांची मुकावेल दिसाक मागीर गतरसम करतन कंचकी एक विंगडर ताजे एक रूच असचे ते पुरे रूसी सत्व चमकलेल तसले तदनंतर निवन गेलेल तसल खावचे तदनंतर पूतिम अत्यंत हानी उपेत जावन आशिल्ले तसले वसाण मारचे तसल खाण हे पुरे खावचे तांकां मस्त खुश येता. मागीर पर्युषितम म्हणून सांगले रे फुलदिसा रांदप बेळसलल तसल खावचे असल पुरे आणि त्या मात्र नाही उच्चिष्टम कोणी खाल्लेल तसल उष्ट ते उष्टी खावचे हे आमेध्यम अपवित्र जावन आशिल्ले तसल भोजन हे तामसांक अत्यंत प्रिय के तांनी हेसल भोजनाक अपेक्षा पावताच. त्या मात्र नाही यज्ञान तो तांनी केलेलं तसल यज्ञांतही व्यत्यास असता. सात्विक कशी यज्ञ करताची राजसिक कशी यज्ञ करतात तामसिक कसल यज्ञ करताची म्हणून विषयाचेरी परमात्मा सांगतात. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टोत्स युज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः खंयचे एक शास्त्रांत पळयले असल असल यज्ञ कोर का म्हणाल तसल विधान दिसले तेदना तांतू कसले फल नातिले केवल त्या परमात्मा सेव जाव का परमात्मा प्रीती जाव का म्हणाल तसल रीतीर त्या एक खंयचे फल नातिले विधी सांगला शास्त्रांत तसेच कोरका म्हणून विधानस तस जावनूची यज्ञ सर्व करचे यष्टव्यम एवेति मनस समाधाय मनान दृढ संकल्प यज्ञ करू का म्हणाल तसल संकल्प कोण कोण की यज्ञ प्रवृत्त जाताची त्यांनी सात्विक जनांग कोण की अभिसंधाय तु फलम दंबार्थमपि चैव यत इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजसम खंयची थंय पळयलेलं तसल फल इत्यादी पळयतना हा या फल जाव का म्हणाल रीतीर चिंतन कोण त्या मात्र नाही असल यज्ञ अपूर्व जाऊन पडा आम्ही करचे आमसूर केलेला म्हणाल रीतीरी एक दाखवच्या गोस्कर दंबाचारान करता नाही जाल्यार इज्जते भरतश्रेष्ठ अशी या रूपारी कोण की यज्ञ करताची तम विद्धी राजसम तांका या राजसिक स्वभावाचे म्हणून अर्थ कोण घेऊ का. तदनंतर तामसिक कशी असताची म्हणून सांगणारी विधिहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धा विरहितम यज्ञम तामसम परिचक्षते विधिहीन खंयचे रीतीर अशी कसले ना नवे जावन तांगेल्या मनाधीशील रीतीर तांणी करचे असृष्टान्नम खंयचे रीतीर ब्राह्मण भोजन इत्यादी कसले रीतीर अन्नदान करनाशी मंत्रहीनम घालताना आहुती कसल्या मंत्र ना तांगेले इतल्या कसं की हुमफट म्हणून तांगेले नाव सांगून की कसं की करून तांणी हे करचे अदक्षिणम खंयचे एक ब्राह्मणांक इत्यादी दिवका जाल्यार तसल दान दक्षिण करू ना श्रद्धा विरहितम त्या खंयची हाजेन केलेले तांतू म्हाका फल मेळता म्हणाल तसल ना केवल तांगेले एक यज्ञ केला म्हणून सांगच्याक यज्ञ करचे तसले यज्ञम तामसम परिचक्षते तसल यज्ञाक तामस यज्ञ म्हणतात ते पुरे तामसिकान करचे अशी नाना रीतीरी तंगेल स्वभावान करतना तंगेल हजेन करतना यज्ञ भेद जायत आहार भेद जायत तशीची
नाना रीतिरी आज्जेरी आमका भेद कळता. आजीक आज्यान आम्ही कसं समजून घेऊ का म्हणून सांगले रे, आमगेल आहार कशे आसा. आजीक आम्ही खंयची खंयची भायली खाताची ते कितले दिसा पोरणे तेदा ना ह्या तो याम जलल तसले हें जलल तसले ताजेर आमकां कितले अभिरुच येता सतत ना. राजसीक पळोवचा गेल्यार जिब्बे रुचीक केवल देहागोस्कर देहा पौष्टिक आम्ही आहार घेनाशी, जिब्बेगोस्कर थंय मेळचे तसल त्या रसागोस्कर आहार घेऊन राजसिक आहार कितले की जण घेताच. हे सर्व त्याग कोण परित्याग कोण शुद्ध जावनशील तसले सात्विक आहार घेवच्या पळो का सांगताची आहार खंयचे प्रमाणार घेतात की त्या मटारी आमगेले त्यांचे प्रमाणाचेर आमगेले मन परिवर्तन जावचे. योग्य जावन असेल तसल आहार घेतल्यार योग्य जावन असेल तसल मनाच कार्य जाता. अयोग्य जावन असल्यार आहार घेतल्यार मन अयोग्य चिंतन येता. तशी योग्य आहार आम्ही घेऊ का तशीच सात्विक खंयची स्वभावान केलेलं तसल यज्ञ इत्यादी कैसे पळो का योग्य जावन देवालय इत्यादी का सेव कोर ते विष्णू भक्ती घेवची तशी जाव का असल्या श्रद्धा सात्विक श्रद्धा आमगेला खंडिता काय असं कारण कसं म्हणून सांगल्यार असल शास्त्र चिंतन इत्यादी कांत आम्ही प्रवृत्त झाले म्हणून सांगल्यार आम्ही सात्विक म्हणाल तसा निश्चय अस. त्या सात्विक खंचकी असं त्या बाह्य प्रपंचालय बंधनान करताना मुच्चून वचून वरलल खंचकी वातावरण अनुगुण जाऊन वच्चा पळयत असाची तसल स्तब्ध कोण योग्य जावन असेल तसल भित्त वईल तसल त्या सात्विक स्वभावची अनेक भायर घालो पळो का घरांतूची खंचकी देहाक जाव का जलल तसल आहार श्रद्धेन करताना भक्तीन करताना सर्व काम करचे ते परमात्मा आराधन करचे खंचकी ते परमात्माला प्रसादाक इच्छ पावन मोक्षागोस्कर वच्चे हे सर्व आमका देवानं करो का म्हणून देवाला प्रार्थना करू का नित्य निरंतर सात्विक आमगेल स्वभाव ऊर्जित जावन असून खंयचे वातावरण दोषानस की ना आमकां ते प्रतिबंधन जावच्या जे योग्य जावन असेल तसल सन्मार्गार वच्ची तस जाव का म्हणून देवाला प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तू.